ह्याचं लगीन बिगीन काय ठरलेलं नाहीये. हा पेढा जो आहे ना, ते आपल्या शक्ती देवी आहेत ना, त्यांनी एवढा मोठा मॅटर झाला तरी शिवा शेठच्या कानाखाली नाही मारली. त्याचं हे पेढ आहेत. ए मी काय म्हणतो, त्या पोरीनं माझ्या पोराचा आज गाल लाल नाही केला. नाही ना, म्हणजे ती पोरगी माझ्या पोराच्या प्रेमात पडली का काय? आम्हाला बी तसंच वाटतंय. गप्पा सारे 150. सारखी सारखी तिच्या हातून कानाखाली खायला का औषधाचा डोस आहे माझ्यासाठी. दिवसातून 3 वेळा आणि आठवड्यातून 7 वेळा. ओ शिवा शेठ, प्रेमाचा आजार लय डेंजर. प्रेमाच्या रोगाला औषध नसतंय, आणि ते जर खरं असल तर त्याची झिंक आयुष्यभर लागते. अहो नाना, आता एखाद्या माणसाच्या वडिलांचा जीव वाचवला, जीव, तर त्याच्या कानाखाली आवाज येईल का? 1 मिनिट, मी जीव नाही वाचवला. प्रिन्स सरकारांमुळे जीव वाचलाय. त्या देव माणसाने वेळेत पैसे दिले ना, म्हणून जीव वाचला. समजलं? 100 नंबरी खरं बोललास. अरे प्रिन्स सरकार देव माणूस आहे, अख्ख्या जगाला माहित आहे. पण तू त्या इटली आपणसाठी प्रिन्स सरकाराकडं मदत मागायला गेला होतास ना. अरे म्हणून सगळं पुढचं चांगलं घडलं. यात तुझा सुद्धा खारीचा वाटा आहे. अरे शिवा, अरे तू शिकला नाहीस म्हणून मागं राहिलास. अरे पण माणुसकीच्या बाबतीत तू लय पुढे गेलास. अरे पोरांनो, मला याचा लय अभिमान वाटतोय. दादा, क्या सेंटेन्स आहे. या सेंटेन्सवर डान्स झालाच पाहिजे ना. डान्स झाला पाहिजे. शिवाचं लगीन होणार. एवढं उदार होऊन त्या मुलीला 2 लाख रुपये देण्याची काय गरज होती? मेला असं तो इडलीवाला काय फरक पडणार होता आपल्याला? भद्रा, याला म्हणतात वोट बँक. आता आपल्या मतदारसंघात तो इडलीवाला आणि त्याचं कुटुंब सुद्धा. त्या मुलीला मारणं आपल्यासाठी जितकं फायद्याचं होतं, तितकंच फायद्याचं तिच्या बापाला वाचवणं सुद्धा. जनतेच्या नजरेत जर चांगली इमेज कमवण्यासाठी तुम्ही हे सगळं करत असाल तर ठीक आहे, पण मग काय त्या मुलीला असं सोडून द्यायचंय का? अहो, त्या टिटवीची फडफड बंद करायची होती ना आपल्याला. ती काय मोर्चे वगैरे काढणं बंद करणार नाही. आपल्या गळाची फास आहे नक्कीच. बघा तू भद्रा, तुला खरंच असं वाटतं ती मुलगी आपलं जगणं मुश्किल करेल? हो, वाटतंय मला. ती जर जिवंत राहिली ना, तर नरबळी प्रकरणात ती मुळाशी जाणार आणि ती आपल्यापर्यंत पोहोचणार हे नक्कीच. बघा, मला नाही वाटत. तिच्यावर आता खूप मोठं ओझं आहे आपल्या उपकारांचं. विसरलीस, तिला कर्ज दिलंय आपण. त्यात तिचा बाप हॉस्पिटलमध्ये खाटेवर आडवा पडलाय. यात कुठे तिला वेळ असेल मोर्चा वगैरे काढायला? तिच्या डोक्यात आत्ता फक्त 2च गोष्टी चालत असतील. 1, तिच्या बापाला कसं वाचवायचं, आणि 2, कर्ज कसं फेडायचं. आलं का ध्यानात? वाह. बोला इन्स्पेक्टर साहेब, बोला. चांगली बातमी असेल तर फोनवर सांगा, वाईट बातमी असेल तर SMS करा. प्रिन्स साहेब, बातमी कॉलवरच सांगण्यासारखी आहे. थोड्या वेळापूर्वीच अप्पर पोलीस स्टेशनला एक फोन करून तिने तक्रार मागे घ्यायला सांगितली. एक तसा मेलही टाकलाय तिने. वा इन्स्पेक्टर साहेब, काय बातमी दिली आहे तुम्ही. हेच तर हवं होतं मला. साहेब, आनंदाची बातमी फक्त आम्हीच द्यायची असं काही नाहीये. तुम्ही देऊ शकता आनंदाची बातमी. इनाम तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला, आता ही आनंदाची बातमी आमच्या सौभाग्यवतींना देतो. काय, कसली आनंदाची बातमी? शक्तीने वरच्या अधिकाऱ्यांकडे केलेली कंप्लेंट परत घेतली. प्लीज, खरंच?
सांगितलं होतं ना तुला, ओझ भद्रा, उपकारांचं ओझ. तिला मारायची गरजच नाहीये, तिच्यावर आपण इतके उपकार केलेत की तशीच मेली आहे ती. वा, राजकारणी माणसाची राजकारणी खेळली. Cheers. कोण आहे तिकडे? कोण आहे तिकडे? भद्रा, काय झालं? कोणतरी बाहेर लहान मुलगी दिसली मला, तुझी सावली दिसली. आपल्या घरात कुठल्या लहान मुलीची सावली असणार? अहो खरंच मला हे बघा इकडनं अशी जाताना दिसली मला. तुला जास्त झाली आहे. अहो तुम्ही काय, कोण मुलगी असेल ती? मी जाऊन बघून येते. ग भद्रा, इथे आपल्या घरात कशी? भद्रा, भद्रा, शक्ती, ये चल माझ्यासोबत. अगं ये, घाबरू नकोस. प्रिन्स, प्रिन्स, लवकर ये. काय हे बघा ती सावली आहे. कुठे भास होत आहे तुला? कुठली सावली नाहीये तिथे. होती तिथे आत्ता सावली, मी पाहिलं आत्ता होती तिथे सावली. भद्रा, भद्रा, तिथे कुठलीही सावली. कोण आहे तिथे? तू इथे सांग. ए श्श, तिथेच थांब. कोण आहे? कोणी नाहीये भद्रा, कोणी नाही. बस काय झालं? मूर्ख, तुझ्या झाडाच्या मागे काय करतोयस? बस शतपावली करत होतो. शतपावली करतोस? इथे जीव गेला आमचा. वहिनी बॉस काय झालं? म्हणजे तुम्ही घाबरलात का? असं तुमचा चेहरा भेदरल्यासारखा का दिसतो? काय झालं वहिनी बॉस? घाबरली ती तुला बघून. वाव, मला माझ्यासारख्या सुंदर हँडसम कोणी मुलाला कोण घाबरू शकतं का? मुस्कट फोडीन तुझा. स्मार्ट म्हणा. भद्रा, जाऊ दे. मी तुला सांगितलं होतं ना, कोणाची सावली नाहीये, हाच होता. माझा मी एवढ्या छोट्या मुलीची सावली बघितली, एवढ्या छोट्या मुलीची. प्लीज प्रिन्स, माझ्यावर विश्वास ठेव.